नमस्कार. आज आपण चटपटीत जीरा आलू बनवत आहोत. तर ही रेसिपी आपण अगदी वरण भाताबरोबर, पोळीबरोबर, अगदी तोंडी लावण्यासाठी किंवा मधल्या वेळेमध्ये आपल्याला खूप भूक लागलेली आहे तेव्हासुद्धा ही रेसिपी आपण बनवून खाऊ शकतो. अगदी म्हणजे स्पायसी नसते, त्याच्यामुळे सहज अशी नुसतीसुद्धा आपण ही रेसिपी बनवून खाऊ शकतो. कढई गरम करून आवश्यकतेनुसार 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि जिरा 1 टेबलस्पून टाकायचं. जिऱ्याचं प्रमाण जास्त टाकायचं आहे. तर जिरं जास्त टाकायचं, तसंच लसूण आणि अद्रक ठेचून टाका किंवा अद्रकचे असे किसून टाकू शकतात तुम्ही तुकडे. जिरं आणि लसूण अद्रक छान परतवून झालं की त्यामध्ये मी इथे 3 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते टाकायचे आहेत आणि बटाटेसुद्धा तेलावरती छान असे खरपूस फ्राय करून घ्यायचे आहेत आधी. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, तसंच थोडं सैंधव मीठ टाकायचं आहे चटपटीत स्वादासाठी. पाहिजे असल्यास तुम्ही काळी मिरीसुद्धा टाकू शकता किंवा काळं मीठ टाकू शकतात. धणे पावडर अवेलेबल असेल तर एखादा चमचा धणे पावडर टाकू शकतात आणि तसंच चाट मसाला टाकायचा आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी हळद आणि थोडंसंच तिखट टाकायचं, कारण की ही जास्त स्पायसी बनवायची नाही आहे आपल्याला. तर थोडंसं तिखट टाकायचं आणि तुमच्याकडे काश्मीरी लाल मिरची असेल पावडर तर तीसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता, त्यामुळे कलर छान दिसतो. तर छान मिक्स करून घ्यायचं, परतवून घ्यायचं तेलावरती आणि 1 मिनिटभर वाफ भरू द्यायची किंवा अशी ओपन म्हणजे ताट न ठेवतासुद्धा तुम्ही परतवून घेऊ शकता. छान असे खरपूस परतले गेले की त्यामध्ये हळद आणि तिखट टाकायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आणि वरून कोथिंबीर टाकायची. आवडत असेल तर तुम्ही पुदिनाचे सुद्धा पानं थोडे हाताने तोडून टाकू शकतात आणि तुम्ही यामध्ये बटर किंवा तूपसुद्धा टाकू शकता, त्याच्याने टेस्ट अजून वाढते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. अगदी सोपी रेसिपी आहे आणि तितकीच चविष्ट रेसिपी आहे. तर चाट मसालामुळे छान चटपटीत असं बटाटे तयार होतात, हे जिरा आलू किंवा जिरा बटाटा. तर तुम्ही ही रेसिपी बनवून बघा. रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. अशा प्रकारे छान चटपटीत असं जिरं आलू तयार आहे. तर तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करा. रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.